त्यानंतर प्रभाग क्रमांक 13, बाहेर कार्डियाक ॲम्ब्युलन्स पण ठेवलेला आहे। प्रभाग क्रमांक 14, म्हणजे तुमची काळजी तुम्ही येण्यापूर्वीच आम्ही खूप काळजी घेतो। प्रभाग क्रमांक 14 ची चिठ्ठी टाकली जात आहे। सभागृहाच्या आतली जागा संपल्यानंतर बाहेर सुद्धा बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे, तिथेही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेला आहे। आणि शेवटचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 16। असे एकूण 7 प्रभागांमधून 2 जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी वाटप करण्यात येणार आहे। ही जी सोडत आहे ती आपल्या मनपा शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे। मी 2 विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे। याच्यामध्ये 7 चिठ्ठ्या गेले 6, 10, 11, 12, 13, 14 व 16वा प्रभाग। याच्यापैकी 2 चिठ्ठ्या काढल्या जातील आणि ते 2 चिठ्ठ्या त्या प्रवर्गामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग याच्यासाठी ते राखीव ठेवल्या जातील। तुमचं नाव काय? समृद्धी सचिन वाघ। तुम्ही याच्यामधून 1 चिठ्ठी काढा। प्रभाग क्रमांक 16 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी सोडतीने निश्चित करण्यात आलेला प्रभाग आहे। प्रभाग क्रमांक 16 आणखीन 1 वॉर्ड नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणार आहे। दुसरी चिठ्ठी काढली जात आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झालेला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 14। आता 14 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। 14 प्रभाग क्रमांक 14 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 15 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 16 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 17 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 18 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 19 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 20 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 21 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 22 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 23 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 24 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील। प्रभाग क्रमांक 25 मधील क नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी राखीव असलेला 16 तो आपल्या प्रश्नाची उत्तर की आपण आता वॉर्डमध्ये नाही प्रभागामध्ये आहे। नाही 4 वॉर्डचे प्रभागापर्यंत नाही, तुमचे गैरसमज आहे। यापूर्वी सुद्धा ते पूर्वी जे काही लोकसंख्या आहे ते प्रभाग आपण वेबसाईटमध्येही पब्लिश केल्या, हरकती मागितल्या, हरकतीनंतर अंतिमही केल्या, अंतिम केल्यानंतर आता आपण आरक्षण सोडत करतो। त्यामुळे या प्रभागामध्ये कोणत्या वार्डला सुटला असे नाही, ते संपूर्ण प्रभाग ज्या वेळेला एका प्रभागामध्ये 4 जे सीट्स निवडून द्यायची आहे
4 सीट्स, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी मतदान, एक मतदार जे आहे 4 लोकांना मतदान करतील, 4 सदस्यासाठी मतदान करतील. त्यामुळे हा वॉर्डचा आता विसरायचंय. प्रभाग आता आपली अंतिम आहे. ठीक आहे. नाही 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 नाही, आता हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी नवीन आहे, परंतु दुसऱ्या बरेच महापालिकेमध्ये 4 सदस्य किंवा 5 सदस्य किंवा 3 सदस्य अशा पद्धतीचा आहे. आता वॉर्ड विसरून जा.